कॅन किंवा बॉटलमधील पेय किंवा लिक्विड आपण कोणतीही काळजी न घेता सर्रासपणे एकावर एक घोट मारत पितो, पण कदाचित एखादा घोट जीव घेणा पण ठरू शकतो। मी असं बोलतोय कारण झालंय असं की पुण्यातील एक व्यावसायिक अभिजित भोसले हे आपल्या मित्रांसोबत 8 सप्टेंबर रोजी गोव्याहून स्पाइसजेटच्या विमानाने परतत असताना त्यांनी प्रवासादरम्यान विमानातील कोका कोला आणि मखाना ऑर्डर केला। कोका कोला पिताना घशात काहीतरी गेल्याची जाणीव त्यांना झाली। कोका कोलाचा कॅन रिकामा करून उलटा केला तर आतून आवाज येत होता आणि जेव्हा आत पाहिलं तेव्हा त्यांना धक्काच बसला। त्यांना देण्यात आलेल्या कोका कोलाच्या कॅनमध्ये चक्क धातूचे धारदार तुकडे होते आणि नकळत हे तुकडे अभिजित यांच्या शरीरात गेले होते। त्यानंतर त्यांनी तात्काळ हॉस्पिटल गाठलं। डॉक्टरांनी अभिजित यांना शस्त्रक्रिया करण्याचं सुचवलंय। या सगळ्या प्रकारानंतर स्पाइसजेटने यावर दिलगिरी व्यक्त केली आहे, पण हे प्रोडक्ट आमचे नाही कोका कोला कंपनीचे आहे म्हणत त्यांनी आपली जबाबदारी झटकली आहे। सोबतच स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांनी तो कॅन देखील गायब केल्याने अभिजित यांनी संताप व्यक्त केला आणि प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी कोका कोलाने हा लॉट मार्केटमधून काढावा जेणेकरून इतरांसोबत असे होणार नाही अशी देखील मागणी केली आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विषय आपला चॅनल सबस्क्राइब करा।